नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. निराधार बांधवांसाठी म्हणजेच माझ्या विधवा महिला भगिनींसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्धपकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सगळ्यात मोठी खुशखबर. मार्च महिन्याचा हप्ता वितरण करण्यासंदर्भात ही अपडेट आपण पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती. संजय गांधी निराधार अनुदान योजना मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी होणार आहे जमा, पाहू माहिती. तर पहा, विशेष सहाय्य योजना म्हणजे कोणती योजना? आपली संजय गांधी निराधार योजना. या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, माझ्या विधवा महिला भगिनी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आणि जे इतर लाभार्थी आहेत त्या सर्वांसाठी पहा, मार्च महिना वितरण करण्यासंदर्भातला राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ही आनंदाचीच बातमी असणार आहे. 2-4 महिन्यांपासून वितरण लांबत होते. या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात जात होता, पुढच्या महिन्याचा हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यात जात होता. तर त्यामुळे नक्कीच लाभार्थी चिंतेत पडलेले होते. त्यांच्यापुढे अनेक आर्थिक अडचणी उभ्या राहत होत्या. निराधार बांधवांसाठी हा हप्ता खूप महत्त्वाचा आहे. आणि पहा, आता मार्च महिन्याचा जो हप्ता वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, हा नक्कीच महत्त्वाचा निर्णय असून खूप चांगला निर्णय आहे. या निर्णयामुळे नक्कीच लाभार्थी सरकारचे आभार मानत आहेत. वितरण करण्याचा निर्णय तर घेतलेला आहे, परंतु हप्ता कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला माहीत आहे या महिन्यामध्ये 23 तारखेपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्या लाभार्थ्यांसाठी म्हणजे या सर्व लाभार्थ्यांसाठी जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत त्या निर्णयांची आपण माहिती पाहणारच आहोत. परंतु अधिवेशनापूर्वी हप्ता जमा करण्यासंदर्भातली आपण माहिती पाहत आहोत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी निराधार बांधवांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार, अशा प्रकारची माहिती तुम्ही थंबनेलवर पाहिलेली आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ पाहत आहात. बरोबर आहे तुमचं. पण या ठिकाणी पहा, राज्य सरकारला अर्थसंकल्प सादर होण्या अगोदर हप्ता जमा करायला काहीच अडचण असायला नाही पाहिजे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर हप्ता वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याला मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर जो निधी असतो तो देखील मंजूर आहे. 2025मध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला होता त्या निधीपैकीच मार्च महिन्याचं वितरण होणार आहे. म्हणजेच काय, तर निधी देखील तयार आहे, मंजुरी देखील मिळालेली आहे हप्ता वितरण करण्यासाठी. तर मग हा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा करायला काहीच हरकत नसली पाहिजे. जर तुम्ही फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये देत असाल, जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये देत असाल, डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये देत असाल, म्हणजेच काय, तर या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये देत असाल तर पुढच्या महिन्याचा हप्ता अगोदर या महिन्यात द्यायला काहीच हरकत असायला नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं यावर नक्की कमेंट करून सांगा. कारण जर अर्थसंकल्पाच्या अगोदर हप्ता मिळाला नाही तर मात्र पुन्हा एकदा हे पैसे, हा हप्ता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच नक्कीच हा हप्ता अर्थसंकल्प सादर होण्या अगोदर, अधिवेशन सुरू होण्या अगोदर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे. जर समजा मंजुरी मिळालेली नसती, काही नसतं, तर हा मुद्दा वेगळा होता, विषय वेगळा होता. परंतु हप्ता वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, वितरणासाठी मंजुरी झालेली आहे, तर मग कशासाठी थांबायचं आहे? हप्ता वितरण करायला काहीच अडचण असली नाही पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर हा हप्ता वितरण करायला सुरुवात केली पाहिजे शासनाने. त्या संदर्भातली ऑफिशियल तारीख आली किंवा पोर्टलवर सूचना आली की मी तुम्हाला कळवणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.